पण तळागाळातल्या गरिबाला न विसरणारा राजा छत्रपती शिवराय. मोठ्यानं गरिबाचा एक उल्लेख जरी केला तरी त्याला गहिवरून येत असतं. हे मोठ्याला कळत नाही, ज्याचा नामोल्लेख केला त्याला कळतं. मी काल उल्लेख केला शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा, भारताचे संरक्षण मंत्री असतानाची गोष्ट, बारामती तालुक्यात. आणि त्यांच्या वर्गात शिकलेला ऊस तोडणारा बसला होता भाषण ऐकायला. चिंध्या चिंध्या झालेल्या धोत्राच्या, फाटकी बंडी, मळकटलं पागोट. पवार साहेब भाषणाला उभे राहिले, त्याला नाव घेऊन स्टेजवर बोलवलं. नाव घेऊन, अरे वर ये वर ये. तो स्टेजवर आला आणि हुंदके देऊ देऊ रडू लागला. नाना का? एवढा मोठा भारताचं संरक्षण खातं ज्याच्या ताब्यात आहे, मी ते एका वर्गात शिकलो एवढी जाणीव ठेवली, या ऊस तोडणाऱ्याला स्टेजवर घेतलं. हे मोठ्याला कळत नाही, ज्याचा नामोल्लेख केला. म्हणून मी काल उल्लेख केला छत्रपती शिवराय. राज्याभिषेक सोहळा आहे, राज्याभिषेक सोहळा. सिंहासन तयार झालेलं आहे आणि भालदार चोपदार ललकारा देत होते. राजाधिराज महाराज छत्रपती शिवराय पधारे हैं. हे आता राज्याभिषेक तुमच्या डोळ्यापुढे आला पोपळे साहेब. आता पुढचं आहे का? मी सगळे वेळच संपतो देवेश भैया. अजून काही महाराष्ट्र मला वैतागला नाही, वन्स मोरच चालू आहे, पण मी वेळेच्या पुढे जात नाही. सिंहासनाकडे राजे निघाले, सिंहासनाकडे. पण एक एक पाऊल टाकताना छत्रपती शिवाजी राजांना या सिंहासनासाठी फक्त सूचना अशा इशाऱ्यानं द्या. बोलू नका कोणी, खालचे सूचना देणारे बोलू नका. असं केलं की ती कळतं लोकांना. बोलू नका कोणी, बोलू नका. आता फक्त मला बोलू द्या 1 वाजेपर्यंत. माझं 6 वाजता जामखेडला कीर्तन आहे, तुम्ही लगेच जेवून झोपणार आहे घरी एसीच्या रूममध्ये. बरोबर, 1 मिनिट पुढे जात नाही. फक्त आता श्रोते आणि वक्ता याचं नातं जुळलं, आम्ही एकरूप झालो. आता छत्रपती शिवरायाच्या राज्याभिषेकाला आम्ही उपस्थित आहे, ही कल्पना डोळ्यापुढे चित्र आलं तुमच्या. विठ्ठल एक एक पाऊल सिंहासनाकडे टाकताना छत्रपती शिवरायाला देवेश भैया पावलागणिक सिंहासनासाठी गमावलेला एक एक हिरा आठवत होता आणि डोळे भरून येत होते. पहिला पाऊल टाकला अशोकांना तर आठवण आली तानाजी मालुसरे यांची. आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे, पण नुसत्या आठवणी होत्या. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती. आठवणी होत्या. इकडे तिकडे पाहायचे. दुसरा पाऊल टाकला, शब्द कानी आले, काळजी करू नका राजे, या देहात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत खिंड लढवी. बाजी प्रभूची. पुढचा पाऊल टाकला, एक एक हिरा पावला गणिक आठवत होता आणि राजांचे डोळे भरून येत होते. शिवा न्हावी आठवला अशोकांना. शिवा न्हावी म्हणजे, तुम्ही असं करा संयोजक, हे येणाऱ्या महिला आहे ना पाठीमागून पाठवा. तिथं कोणीतरी थांबा, मी सांगतो ते. हे आता हा हे चित्र टीव्हीवर दाखवतात तसं नाही, शब्दानं उभं करावं लागते. वक्त्याला किती ताकद लागते हे वक्ता झाल्यावर कळतं. अजिबात माझ्याकडून जाऊ देऊ नका कोणी. कळतं का मराठी? त्या तिकडे पाठवा, तिकडून मागं जागा आहे. विठ्ठल 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 शिवा न्हावी. दिसायला छत्रपती शिवरायासारखा, अगदी
आणि त्याला बदली पाठवायचा आहे शिवाजी राजाच्या जागेवर. स्वतः शिवाजी राजाने आपल्या पोशाखात सजवला छत्रपती शिवरायांनी. तसाच मुकुट, जिरे पटका, तसाच जरी पटका, मोत्याच्या माळी तशाच, कशी बसायची पद्धत, एक पाय पुढे एक मागे, तलवार कशी धरायची, सगळं स्वतः छत्रपती शिवरायांनी प्रति शिवाजी म्हणून शिवा न्हावी तयार केला. पोपळे साहेब, त्याच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होता शिवा न्हाव्याच्या चेहऱ्यावर. आणि छत्रपतीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. हे चित्र डोळ्यापुढे आणा. शिवा जे, अरे तू माझ्यासाठी मरायला चालला, जाणीव आहे राजे? मरायला चालला तरी एवढा प्रसन्न आहे? हो राजे, मला आनंद झाला. कशाचा? ऐकलेला आहे, माणूस मेला म्हणजे समाज रडत असतो. हे ऐकलंय मी. पण हा शिवा न्हावी अजून जिवंत आहे. मी मेलो नाही तरी या न्हाव्यासाठी महाराष्ट्राचा राजा मी जिवंत असताना ढसाढसा रडतो. यापेक्षा मला आयुष्यात काय मिळवायचं? एक एक हिरा आठवत होता. पण नुसत्या आठवणी होत्या. इतक्यात लक्ष गेलं, तो लांब उभा होता मदारी मेहतर, फाटक्या कपड्याचा, ज्यानं आग्र्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी सहकार्य केलं होतं. छत्रपती शिवरायांचं लक्ष गेलं. मदारी, लांब उभा आहे. अरे मदारी इकडे. आता मंत्रघोष ब्राह्मण मंडळीची चालू आहे. आला. माझे सगळे हिरे गेले बाबा या सिंहासनासाठी रे, पण तू एक राहिला. मी आता राजा होणार आहे, मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. मला काहीच नको राजे. अरे वाटेल ते देईल मी, काही नको. तू म्हणशील राजा कर तर तुला राजा करतो. ती लायकी माझी नाही राजे. मग काहीतरी माग, माझं समाधान होईल असं. ठीक आहे, आपण द्याल राजे? बोल ना. हे जे तुमचं सिंहासन आहे, हां, तुम्ही रोज सिंहासनावर बसण्यापूर्वी या माझ्या अंगावरच्या उपरण्यानं हे सिंहासन पुसून काढायची सेवा रोजची या मदारीला द्या राजे. आणि मग कवटाळलं शिवाजी राजाने, त्याच्या डोक्यावर अश्रूचा अभिषेक केला. बाबा, असे हिरे मला मिळाले जीवनात, म्हणून आज छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा राजा झाला. एवढे मोठे होऊनही जे गरिबाला विसरले नाही. नाना, जो लहानाला विसरत नसतो तो जीवनात मोठा होत असतो. विठ्ठल 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 गनिमी कावा, मुत्सद्दीपणा. आपल्याला महत्व कळत नाही आपल्या राजाचं. पण व्हिएतनाम जगाच्या पाठीवर छोटासा देश आहे. व्हिएतनाम छोटासा देश आहे. अमेरिका बलाढ्य आहे, त्याला वाटलं होतं काही तासात जिंकून टाकू हा देश. पण 20 वर्षे झुंजली अमेरिका. 20 वर्ष नाही जिंकता आला, नाही जिंकता आला देश. सगळे प्रयोग केले. शेवटी तिथल्या राष्ट्रपतीला पत्रकारांनी विचारलं, एवढासा मुठभर देश आपला व्हिएतनाम, बलवान अमेरिका, 20 वर्षे झुंज दिली, अमेरिकेला माघार घ्यावी लागली, विजय आपला झाला. याचं नेमकं मर्म काय आहे? व्हिएतनामच्या राष्ट्रपतींनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये एक पुस्तक वाचायला मिळालं आणि त्या राजाचे सगळे गनिमी कावे मी अभ्यासले. तो राजा कोण? भारतातला छत्रपती शिवाजी महाराज. आणि यथंभूत अभ्यास केला. त्याने जसं
सैन्य इकडे पळवायचं आणि बैलाच्या शिंगाला टेंभे बांधायचे आणि ते पेटवायचे आणि ते इकडे हाकलायचे. मग ते टेंभे पाहून इकडे सैन्य गेलं म्हणून ते तिकडे पळायचे. हा गनिमी कावा. तसं आमचं सैनिक लपून बसायचं व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणतात. शोधण्याचा प्रयत्न अमेरिका करत होती. पहिल्यांदा त्यांनी जिथे माणूस असतो तिथे ढेकणं जात असतात म्हणून अमेरिकेने हेलिकॉप्टरने ढेकणं सोडली. व्हिएतनामचा राष्ट्रपती सांगतो. ढेकणाचा स्वभाव आहे जसा वृक्षाचा स्वभाव आहे ना देवेश भैया. तुम्ही झाड लावा, त्याच्या मुळ्याला सांगावं लागत नाही पाणी शोधा. ते जिकडे जिकडे पाणी तुम्ही पाईप लाईनमध्ये पिंपळाच्या मुळ्या जॉईंटवर गुंततात का तिथे आलेले असतात. त्यांना माहिती आहे पाणी कुठं आहे. इथं मान्य आहे ना. तसं ढेकणं जिथं माणूस आहे ढेकून संतोषराव तिथे जात असतो. म्हणजे असा तपास लागत नाही ना. मग ढेकणं जिकडे जाईल तिकडे याची मिलिटरी लपलेली आहे. तर त्यांनी गॅसच्या द्वारा सगळी ढेकणं जाळून टाकली व्हिएतनामच्या लोकांनी. मग दुसरं डोकं आता हे वाढत चाललं बरं का. वाढू दे, मला माहित आहे वाढू द्या, रोजच चालू आहे, वन्स मोर रोज. दुसरं डोकं चालवलं पोफळे साहेब की माणूस म्हटला की त्याच्या दोन गोष्टी आल्या. मलमूत्र विसर्जन, लघवीला जावं लागतं आणि त्याला संडासला जावं लागतं. मग जिथे जिथे संडास आणि लघवी माणसाची असेल तिथे सैन्य लपून बसलं. हे डोकं अमेरिकेनं चालवलं बरं का. मग व्हिएतनामच्या लोकांनी त्याच्या पुढचं डोकं चालवलं. त्या मिलिटरीला संडास मातीच्या भांड्यात करायला लावली. मूत्र आणि संडास मातीचे भांडे भरले आणि ते झाडाला टांगले. तिथं बॉम्ब टाकायचे अमेरिका सैन्य समजून. हे दुसरीकडेच राहायचं. असा गनिमी कावा महाराष्ट्राच्या शिवाजी राजापासून शिकलो म्हणून 20 वर्ष अमेरिकेला झुंज देऊ शकलो. छोटासा देश. शेवटी राष्ट्रपती मरण पावले व्हिएतनामचे बरं का देवेश भैया. पण त्यांनी मरणाच्या आधी लिहून ठेवलं, माझी जेव्हा समाधी व्हिएतनामला बांधण्यात येईल तेव्हा त्या समाधीवर हे वाक्य अवश्य लिहायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्थ झाला. हे वाक्य व्हिएतनामच्या राष्ट्रपतीच्या समाधीवर आहे. जे राजे शिवाजीचं महत्त्व महाराष्ट्राला माहिती नाही. मी ते तिथलं सांगतोय. अजून 2 मिनिट घेतो. बऱ्याच वर्षानंतर व्हिएतनामच्या विदेश मंत्री एक महिला होत्या. त्या भारतात आल्या. आपल्या राजाचं महत्त्व सांगतो बरं का पोपळे साहेब. भारतात आल्या. दिल्लीला त्यांचं स्वागत झालं. ते राजकीय सगळे अधिकारी स्वागताला त्यांच्या नियमाप्रमाणे असतात. आणि त्या नेहमीच्या सवयीप्रमाणे देवेश भैया लाल किल्ला, ताजमहाल, महात्मा गांधीची समाधी हे सर्व दाखवलं. तिकडे शांतता ठेवायचं. विठ्ठल 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 सर्व दाखवून झाल्यावर त्या विदेश मंत्री म्हणाल्या, छत्रपती शिवाजी राजाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे. अवाक झाले हे सगळे राजकीय अधिकारी अवाक झाले. या 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 बस. आता काय जयप्रकाशजी आले म्हटल्यावर आता अंधाराची काय गरज आहे. मग बरं आहे ना. हां बसा बसा.
विठ्ठल 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 ते अवाक झाले की आजपर्यंत कोणत्याच परदेशातल्या मंत्र्यांनी ही अपेक्षा केली नाही. लाल किल्ला, ताजमहाल एवढ्यावर खुश व्हायचे ते. पण ही एक महिला व्हिएतनामची विदेशी मंत्री आणि ती म्हणती शिवाजी महाराजांची समाधीन दर्शन घ्यायचं आहे. मग नकाशे शोधावे लागले त्यांना. मग लागला तपास रायगडमध्ये. मग तिथून त्यांची VIP व्यवस्था तिथे आणलं. त्या समाधीवर त्या विदेशी महिलांनी डोकं टेकवलं. नुसतं डोकं टेकवलं नाही पोपळे साहेब, तिथली मुठभर माती घेतली. ती माती आपल्या बॅगमध्ये ठेवली. हाताला लागलेली माती कपाळाला लावली. हे तर भारतातले चकित झाले जे शालूट करत नव्हते जन्मात. आणि विचारलं हे असं का? यांच्यामुळे आम्ही बलाढ्य अमेरिकेला 20 वर्षे झुंज दिली. हा छत्रपती शिवराय आमच्या व्हिएतनामला जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं. आता ही पवित्र माती मी माझ्या देशाच्या मातीत नेऊन टाकणार. कशासाठी? असा छत्रपती आमच्या देशात जन्माला यावा. विठ्ठल छत्रपती अजूनही यायला तयार आहे. जयप्रकाशजी अजून यायला तयार आहे, पण त्यांना जिजामाता सापडेना. लोग कहते हैं भगवान आते नहीं, अरे द्रौपदी जैसे कोई बुलाते नहीं. आता येतो पण हात तशी मारा जशी द्रौपदीनं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी जैसे कोई खिलाता नहीं. आताही यायला तयार आहे, पण त्याला जिजाऊ माता सापडेना. असल विचारी याच्यात कोणी. जिजाऊ यायला तयार आहे. हे अगणित उपकार आपल्यावर माता जिजाऊचे आहे. आणि म्हणून संताचे शब्द आहे, धन्य त्याची मा त्याची माय. 1 तास झाला संतोष ये. आम्ही समजोता केला होता. तेही माझेच आहे, ही माझेच आहे. सगळे गुणवान म्हणजे आमचा कीर्तनकाराचा प्राण आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर प्रेमभाव आहे. ते समजून घेतात, ही त्यांचा मोठेपणा आहे. या इकडे माझ्याजवळ या. या जवळ अजून, या जवळ अजून. शाबास. नाराज होऊ नका. खेळी मेळी गदारोळी आनंदे. विठ्ठल विठ्ठल संबंध मातेचा येत असतो. 9 महिने 9 दिवस बाळजीच्या पोटात, बापाच्या आधी 1 वर्ष मातेचा संबंध आहे. आणि मग रडायला लागल्यावर पप्पाचा आहे. पटापटा पप्प्या घेते ते पप्पा. तोपर्यंत हे खरं. हा ना, हे सगळे आईनं सहन केलेलं असते. कुठपासून?
पोटात असतानापासून गर्भे सता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात ना मुंडकं खाली असतं पात्रीकर साहेब आईच्या पोटात. चुकून एखादं येतं त्याला पायाळू म्हणतात, नाही तर सगळे डोकाळूच. अरे जन्म डोक्याकडून का होतो याचं कारण पाय वर मुंडकं खाली आईच्या पोटात. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. उलट चुकून येतं देवेश भैया एखादं, त्याला पायाळू म्हणतात पोफळे साहेब. त्या पायाळूत दोन विभाग आहे. एक पायाकडून जन्माला येतं पण वर बघत येतं, एक पायाकडून येतं पण खाली मान घालून येतं. वर बघत येतं त्याला आकाशातलं कळतं, आणि खाली मान घालून पायाकडून जन्म घेतं त्याला जमिनीतलं कळतं. उगच कळत नाही देवेश भैया, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं, आणि ते अंजन दुकानात मिळत नाही बदनापूरच्या, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री काय टवकारला कीर्तनापेक्षा आता बरं सांगतोच. पाच वस्तू मिळवायच्या. 5 कावळ्याची जीभ, पालीचं शेपूट, कोल्हीचं रक्त, घुबडाचा डोळा आणि वट वाघोळीचा पंख. लक्षात राहील का यादी? ही 5 ते एकत्रित करायचं, त्याचं अंजन तयार करून त्याच्या डोळ्यात घालायचं, आणि डोळ्यात घातलं की मग ते सांगतं कशाला कोयते घेऊ घेऊ ऊस तोडतो. तुझा जुना वाडा नाही का गावातला? येड्या बाबळी वाढल्या तिथं. जेसीबी लावणं, 10 हांडे सोन्याच्या मोहरानं भरलेले पुरले आहे. पाताळीचे निदान, दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. म्हणजे माऊलीने मान्य केलं हे. बरं का बोबळ साहेब? गरिबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. आणि त्या वेळेला त्या आईला इच्छा होतात, त्याला डोहाळे म्हणतात. कटवामल लवन मेळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे. तोचे विन गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे. अति दुःखी, अति खारट, अति तिखट, अति आंबट, अति गरम खाण्याची इच्छा आईला होते. आई आता चहाही गार होऊ देत नाही, तशीच घेते गरम चहा. गरम कपानच घेते. आता तो कपही निघला भाऊ देवेश भैया, ब्रह्मचारी कप. तो एकच आहे. बाकीचे कप संसारी आहे, त्यांना बशा आहे. नाही कळलं का अजून? हा बा जमलं. आभारी आहो कळल्याबद्दल. ती बसी स्त्रीलिंगी आहे, तो कप पुल्लिंगी आहे, आणि अगदी संसारातल्या सारखं घडतंय बरं का कप बशीचं. अरे संसार संसार जैसे कप बशाचे घर, बशा बसती जाग्यावर कप करती अरजार. तुम्ही घरी जाऊन डोकं चालवा. एकदा सुपारी कपाची फुटली का बशी बसली, आणि मग ती ऑर्डर सोडती, जाय दुकानात. चालला कप बदनापूरला. बशा बसती जाग्यावर कप करती अरजार. त्याच्यात माझं खोटं असेल तर नागरे, आजचं कीर्तन संपल्यावर घरी जा. प्रत्येकाच्या घरातल्या भिंतीला कपबशाचं घर आहे. तिथं बघा पात्रीकर साहेब, बशा टेकून बसलेल्या असतात आणि कप आडवा टांगलेला. मी खोटं सांगत नाही, घरी गेल्यावर मला मोबाईल करा. कधी बशा जशा लोडाला टेकतात ना माणसं, अशा. आणि कप रात्री बघा, दिवसा बघा, आडवा टांगून. लय फजिती आहे रे संसार. संतोष तू कसा काय भानगडीत पडला कोणास? बशी जर फुटली ना, मुक्त झाले जयप्रकाशजी. ते मावल्या मोठ्या हुशार तुकडे वेचायचे आणि फेकून द्यायची बशी. पण कपाची दांडी जरी तुटली, तसा नाही सोडत त्याला. तुटक्या दांडी जो उद्योग दांडीवाल्या कपाकडून केला नाही,
तो तुटक्या दांडीच्या कपाकडून करतात. या मावल्या पाट्यावर चटणी वाटतात ना, ती एवढा तांबडा गोळा तुटक्या दांडीच्या कपात. काय होत असेल त्याचं, जावे त्याच्या वंशात. तो पण एक निघला वा ब्रह्मचारी कप, त्याला बशी नाही. तो मग म्हणजे नंतर नाही, मगच. सुरुवातीला निघला ना, पाहुणे घाबरायचे. एवढा चहा एकट्याला घ्या हो, एवढा अर्धा लिटर घ्या म्हणतो. तर तुम्ही बागायतदार लोक आमची हे चेष्टा करता का? जिरायत भागातले असल्यामुळे आम्ही काय जनावर आहे का? माणसाचं आहो ना. अर्धा लिटर चहा घ्या म्हणतो. तर जोरात घोट ओढला की तळच उघड पडायचं. बस कळला तुम्हाला. कटवा अण्णा, कटवा आमलं लवण मेळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे, आणि तोचे विण गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे अति दुःखी. हे आईच्या उदरातली व्यथा. आणि पुन्हा पहा काय सहन करावं लागतं त्या माऊलीला. प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित, नाही तर डॉक्टर विचारतात, सांगा पाटील बाळ नाही तर बाळाची आई, दोन पैकी एक जगेल. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, पुढे येताची कर्मजाड तुझी मानाड कली. एवढं सहन त्या माऊलीला करावं लागतं, एवढं सहन. म्हणून पहिले संस्कार बाळावर आईचे असतात. आणि पप्पा, मी सांगितलं, नंतर जन्म झाल्यावर बारशाचा कार्यक्रम झाल्यावर नाव धुवू घातलं आणि काजळ टिळा केल्यावर पप्पी घेतं ते पप्पा. तोपर्यंत काही पप्पाचा आई महत्वाचे संस्कार. म्हणून जिथे जिथे कर्तबगारी आली त्या कर्तबगार पुत्रानं स्वाभिमान मायचा सांगितला. मी का सांगतो? धन्य त्याची माय. आपण भाग्यवान का? सिंदखेड राजाला लखोजी जाधवांच्या पोटी जन्माला आलेलं कन्या रत्न जिजाऊ माता आणि त्यांच्या पोटी आलेले शिवराय. आपण भाग्यवान आहोत. पण या दृष्टीनं भाग्यवान आहोत. ते रामायणातला प्रसंग घड्या हा आहे, अजून पाऊण तास आहे. परशुरामजी आणि रामजी ते धनुष्य तोडल्यावर ते लगेच आले. तुम्ही ऐकून पाठ झालं सर्व. जनक, परशुराम जी होते थे, यहां इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं क्या 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला परशुराम दुनिया में जिंदा हो तो मेरी इजाजत लिए बिना क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? जनक जी भयभीत, विश्वामित्र तटस्थ, राम शांत, पण लक्ष्मण रागीट. आणि जेव्हा ते धनुष्याचे तुकडे बघितले मग मात्र क्रोधानावर झाला. राजा जनकाचाच हात धरला, ढकलला परशुराम. ए मूड जनक, धनुष किसने तोड़ा? समाज से विलग कर दो वरना सबकी हत्या कर डालूंगा, मार डालूंगा सभी को. कौन है धनुष्य भंग करने वाला? रामचंद्राने विचार केला, माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही जावई बापून तोडलं, कारण त्याच्या मुलीचा कुंकवाचा प्रश्न येतो. हो ना. मग रामचंद्र पुढे आले. नात संबोधन भंज निहारा, हो एक दास तुम्हारा, नात संबोधन भंज निहारा. धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा. सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता है, दुश्मनी का काम किया. कौन है वो? रामचंद्राला धमकावू लागले. लक्ष्मणजी विश्वामित्राला म्हणाले, बाबा चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही तुम्ही का? माझा दादा राम केवढा शांत, मी तिथे पाहिजे होतो. माझा दादा राम शांत, ते पांढऱ्या दाढीचं कुराडवालं केवढं रागीट, मी पाहिजे होतो. आणि विश्वामित्राच्याही लक्षात आलं ते लक्ष्मणरावचंच काम आहे, जाव लखन. आणि जेव्हा लक्ष्मणजी आले, आगीत रॉकेल वतावं असे पहिले शब्द उच्चारले. बहुत धनुष्य तोड़े वो लड़काई, हमने तो बचपन में ऐसे कई कमटे तोड़ डाले बाबा. बचपन में. आता 15चं वय आहे लक्ष्मणरावचं, आणि पुन्हा म्हणतो बचपन में. आणि कमठे ते आजोबा लोक यात्रेतून आणतात ना नातवाला खेळायसाठी, पात्रेकर साहेब, ते बांबूचं, त्याला कमठा म्हणतात. रावणासारख्यानं हल्लं नाही त्याला लक्ष्मणराव कमठा म्हणतो.
ऐसे कई कमठे बचपन, ए राजा के बालक मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है. अरे धनुष्य क्या सामान्य लग रहा, म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाप? नाही. मग धनुष्य सामान्य नाही महाराज हे तुम्ही कबूल करता, तर याला तोडणाराही सामान्य नसावा असं का नाही वाट? कशाला वाद घालता? मग तर पुन्हा धावले, मारा जाएगा ये बेटा अपने माँ की गोद खाली करेगा. शेवटी लक्ष्मणजीचे उद्गार आहे, बाबा किती वेळा परशु दाखवला आणि किती वेळा धावला तरी आम्ही घाबरणार नाही आणि तुमच्यासोबत युद्धही करणार नाही. का? हमारा भाई एक नियम है महाराज, जिसके गला में जनवा और भाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है, आक्रमण के लिए नहीं. और आपको लगता होगा कि बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो अभी भी समय गया नहीं. एक काम करो, क्या जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. मी का सांगतो, कर्तबगारी लक्ष्मणरावची, पण स्वाभिमान माय सुमित्रेचा. विठ्ठल विठ्ठल. आणि महत्वाचे संस्कार बाळावर होतात ते आईच्या दुधापासून. हे बारकावा लक्षात घ्या. आता सौंदर्य कमी होतं म्हणतायत तर दूध पाजत नाही असं ऐकलंय हो, आपल्याला काही माहीत नाही. होतही असेल कदाचित, सौंदर्य कमी होत असेल समजा, पण संस्काराचं वाटोळं होतं याची काय वाट आहे? ज्या बाळाला आई दूध पाजत नाही त्या बाळाला आईबद्दल ममत्वही राहत नाही. रक्ताचं नातं, रक्ताचं नातं, रक्ताचं नातं म्हणजे काय? केवळ जन्म देणे नाही. ज्या रक्तापासून दुधाची निर्मिती झाली त्या दुधावर ते बाळ जगतं, त्याचं नाव आहे रक्ताचं नातं, बाटलीचं दूध नाही. म्हणून ते प्रेत पडलेलं 6 महिन्याचं बाळ त्या प्रेतावर खेळत होतं आईच्या. हे तयारी चालली होती बांबू तिरडी बांधणं. म्हणले ओ कौन बच्चा है जी? उनका ही है जो माँ मर गई. माँ मर गई तो भी रोता नहीं? नहीं. क्यों? उस माँ ने दूध नहीं पिलाया. तो फिर बच्चा कब रोएगा? जब इसकी बाटली फूटेगी ना, तब रोएगा. माँ मर गई तो भी नहीं रोएगा. हे कळते ना मराठी. बाटलीचं दूध जरूर पाजा, त्याची पूर्ण क्षुधा निवृत्ती होत नसेल तर. पण केवळ बाटलीच्याच दुधाच्या नादी लावलं तर मरेपर्यंत ते बाटली सोडणार नाही, याची काळजी घ्या. जिथे जिथे कर्तबगारी आली तिथे तिथे स्वाभिमान माईच्या दुधाचा. तब पता चलेगा परशुराम जी माँ सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. लक्षात, ते कर्तबगारी.